पहिल्या वनडेमध्ये भारतानं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवलेला आहे। 4 गडी राखून भारतानं इंग्लंडवर हा विजय मिळवलेला आहे। शुभमन गिलनं 87 धावांची शानदार खेळी केली। अक्षर पटेल, श्रेयस अय्यर यांनीही शानदार अर्धशतकी खेळी केलेली आहे आणि त्यामुळे हा भारताला विजय मिळालेला आहे। पहिल्या वनडेमध्ये भारतानं हा इंग्लंडवर दणदणीत असा विजय संपादित केला। 4 गडी राखून भारतानं इंग्लंडवर हा विजय मिळवलेला आहे। खरं तर क्रिकेट प्रेमींसाठी आणि सर्वांसाठी ही आनंदाची अशी बातमी। शुभमन गिलनं यामध्ये 87 धावांची शानदार खेळी केल्याचं बघायला मिळालं। सोबतच अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांनी सुद्धा हाफ सेंचुरी केलेली आहे। अर्धशतकी खेळी या दोघांनीही केलेली आहे आणि त्याचमुळे भारताला हा दणदणीत विजय प्राप्त झाला। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या आपल्या सोबत आहेत। आवेश, खरं तर संपूर्ण क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची अशी ही बातमी म्हणावी लागेल। भारताचा हा इंग्लंडवर दणदणीत विजय। नक्कीच गौरी, चॅम्पियन ट्रॉफीच्या पूर्वी ही स्पर्धा खूप महत्त्वाची होती भारतीय टीमसाठी, कारण की यापूर्वी भारतीय टीम जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली त्यावेळेस त्यांचा दारुण पराभव झाला होता आणि रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचे पण फॉर्म नाही। त्या पार्श्वभूमीवर हे मालिका खूप महत्त्वाची, कारण चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय टीम याच महिन्यात दुबईला जाणार आहे। त्यापूर्वीच इंग्लंड सोबतची सिरीज मधले पहिला मॅच भारताने जिंकलेला आहे। शुभमन गिल जे उपकर्णधार आहे सध्या भारतीय टीमचे, सुंदर अशी खेळी करत 87 धावा केलेल्या आहे। त्याला तेवढ्याच साथ जी मिळाली ते श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या दोघांनी 50च्या वर धावा केल्या। त्याच्यामुळे भारत हा सहजरित्या ही मॅच जिंकलेली आहे। त्यापूर्वी इंग्लंडच प्रथम फलंदाजी करत 248 धावा केल्या आहे। त्यांना रोखण्यास सुद्धा रवींद्र जडेजा आणि हर्षद राणा यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली। रवींद्र जडेजा यांनी 26 धावा देऊन 3 विकेट घेतल्या होत्या, तर हर्षद राणा यांनी सुद्धा 53 धावा देत 3 विकेट। यात एकाच ओव्हरमध्ये हर्षद राणा यांनी 2 गडी सुद्धा बाद केले होते। भारताकडून एक चांगली सुरुवात अशी म्हणायला लागेल। आणखीन 2 वनडे मॅच बाकी आहेत। भारताने 1-0 आघाडी घेतलेली आहे गौरी। नक्कीच आवेश, खरं तर सगळ्या भारतीयांचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं होतं आणि अखेर भारतानं हा विजय संपादित केल्याचं बघायला मिळत आहे। आवेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।